नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी अर्जुनला म्हणत असते, हे बघ, समज तुला एखादं फळ आवडतं. आंबा समज, आंबा तुला आवडतो, पण अचानक काही दिवसानंतर तुझ्या लक्षात येतं की नाही, ज्या क्वालिटीजसाठी तुला आंबा आवडायचा त्या क्वालिटीजच आत्ता दिसत नाही आहे. म्हणजे गायब झाल्यात त्या क्वालिटीज. मग काय करायचं? तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघत असतो. तिला काय म्हणायचं आहे त्याला समजत नसतं. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, तुला कळतंय का मला काय म्हणायचं आहे? त्यावर तो म्हणतो, अजिबातच नाही. तुला स्वतःला तरी कळतंय का तुला काय म्हणायचं आहे ते? तेव्हा भैरवी अर्जुनला डायरेक्टच विचारते, मी अनिशशी लग्न करू की नको? हे ऐकल्यावर अर्जुनला धक्काच बसतो आणि तो आश्चर्याने विचारतो, काय? तेव्हा भैरवी त्याला पुन्हा विचारते, मी अनिशशी लग्न करू की नको? तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, एक मिनिट, मला समजत नाही आहे, तुमचं लग्न झालं आहे ना? त्यावर ती म्हणते, नाही. हे ऐकल्यावर अर्जुनला परत एकदा धक्का बसतो आणि तो म्हणतो, व्हॉट? आर यू क्रेझी? व्हॉट यू सेईंग? आणि तो तिला विचारतो, म्हणजे तुम्ही इतक्या दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतात? त्यावर भैरवी म्हणते, नाही, पण लग्न झालं नाही, म्हणजे ऑफिशियली लग्न झालं नाही आमचं. तेव्हा अर्जुन कन्फ्यूज होतो आणि तिला विचारतो, एक मिनिट, सगळे बाउन्सर चाललेत, स्पष्ट बोल, तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा भैरवी त्याला म्हणते, आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे अर्जुन. तेव्हा अर्जुन तिला विचारतो, व्हॉट? मग हे घरी सगळं माहिती आहे सगळ्यांना की कुणालाच माहीत नाही? त्यावर भैरवी म्हणते, नाही, कुणालाच माहीत नाही आहे. कारण सिच्युएशनच अशी होती की हे सगळं आम्हाला करावं लागलं. तेव्हा अर्जुन विचारतो, कमॉन यार, अशी काय सिच्युएशन होती? त्यावर ती म्हणते, तो मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि आता ते संपतंय. पुढे ती म्हणते, मला वाटलं होतं की इनफॅक्ट आम्हाला दोघांनाही वाटलं होतं की आता आम्ही दोघं एकमेकांना छान ओळखायला लागलो आहे, छान जमतंय. पण तेव्हा अर्जुन तिच्याजवळ जाऊन म्हणतो, पण सगळ्याच गोष्टी बदलून गेल्या आहे, राईट? त्यावर भैरवी म्हणते, एक्झॅक्टली. आणि ती म्हणते, अनिशच्या ज्या क्वालिटीज मला आवडायला लागल्या होत्या त्या अचानक आता दिसेनाशा झाल्या आहेत. त्याचं सेन्सिटिव्ह असणं, त्याचा ठहराव, त्याचा शांतपणा आणि त्याचं सिक्युअर्ड असणं, हे सगळं मला आवडायचं. सगळं बदललं आहे. तुला म्हणाले होते ना मी की लग्नानंतर मला माझी एक सेफ स्पेस मिळाली, हरवली आहे असं वाटतं आता. तेव्हा अर्जुन तिला विचारतं, तू हे सगळं बोलली आहेस का त्याच्याशी? त्यावर ती म्हणते, हो बोलली आहे, सगळं बोलून झालं आहे. बट आय डोंट नो, तो मध्येच असा विचित्र वागत असतो. मला आठवत नाही आम्ही लास्ट टाईम कधी नॉर्मल बोललो होतो ते. असं जर आयुष्यभर चालू राहिलं तर काय करायचं? तितक्यात अचानक भैरवीचं लक्ष समोर जातं. तेव्हा दरवाजात अशोक मामा उभे असतात. ते बघून भैरवीला आणि अर्जुनला धक्काच बसतो आणि ते एकमेकांकडे बघू लागतात. भैरवी आणि अर्जुनच्या मनात अशोक मामाने त्यांचं बोलणं ऐकलं की काय अशी शंका येते. तेव्हा अशोक मामा आत जाऊन अर्जुनला आवाज देत म्हणतात, अर्जुन, मी तुझा फोन नंबर मुलांना देऊ का? तेव्हा मात्र अर्जुन आणि भैरवी त्यांच्याकडे एकटक बघत असतात. काय बोलावं त्यांना समजत नसतं. तेव्हा अशोक मामा पुन्हा अर्जुनला विचारतात, मी काय विचारतोय? तुझा फोन नंबर मुलांना देऊ का? की तू त्यांना फोन करशील? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको, मी करतो ना त्यांना कॉल. तेव्हा अशोक मामा जाऊ लागतात. भैरवी त्यांना आवाज देत विचारते, बाबा, तुम्हाला हेच विचारायचं होतं का अर्जुनला? त्यावर अशोक मामा म्हणतात, हो, तुला आणि काही विचारायचं होतं का? तेव्हा ती म्हणते, नाही, आणि अशोक मामा तिथून निघून जातात. भैरवी अर्जुनला विचारते, त्यांनी ऐकलं तर नसेल ना आपलं बोलणं? त्यावर अर्जुन म्हणतो, माहीत नाही. तेव्हा भैरवी म्हणते, मी जाऊन त्यांच्याशी बोलते, आणि ती उठून जायला लागते. तेव्हा अर्जुन तिला थांबवत म्हणतो, असं करू नकोस. तेव्हा भैरवी म्हणते, असं करू नकोस म्हणजे तुला कळतंय का? त्यांनी जर आपलं बोलणं ऐकलं असेल तर त्यांना किती मोठा धक्का बसेल, किती वाईट वाटेल त्यांना. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि त्यांनी काहीच ऐकलं नसेल अशी पण शक्यता असू शकते ना? आपण ना मुळात हे डिस्कशन इथं केलंच नाही पाहिजे. तेव्हा भैरवी रडत म्हणते, सगळे प्रॉब्लेम्स वाढतच चालले, मला समजत नाही आहे मी काय करू, मी ना थकली रे आता. तेव्हा अर्जुन तिला पाणी देतो आणि शांत करतो आणि तिला म्हणतो, कंपास, मी समजू शकतो तुझी परिस्थिती काय आहे आता.
मी तुला एक सांगतो, फक्त तेवढंच कर. तुला आहे ना आता सगळं ओव्हर दिसतंय, म्हणजे जे आहे ना त्याच्यापेक्षा डार्क. सगळ्या गोष्टी अचानक झाल्या आहेत म्हणून तुला असं वाटतंय, पण ना गोष्टी सोप्या कर. एक गोष्ट लक्षात ठेव कंपास, आयुष्य सोपं असतं, आपण ते जास्त कॉम्प्लिकेट करत असतो. तू ना स्वतःच्या मनाला विचार, इथून ना नेहमी खरं उत्तर येतं. आणि न घाबरता प्रामाणिकपणे ते ऐक. मला ना कळतच नाहीये तुझ्यासारखी मुलगी या गुंत्यात अडकतेच कशी. पण ठीक आहे, आता तू आपली आपणच या सगळ्यातून बाहेर पड, कुणालाही काही न विचारता. आणि मी आता माझं भाषण संपवतो, ठीक आहे. आणि तो तिला टिश्यू पेपर देऊन म्हणतो, अगं डोळे पुस कंपास, छान नाही वाटत. तेव्हा भैरवीचं टेन्शन थोडं कमी झालेलं असतं. अर्जुन तिला म्हणतो, इरा ईशानला मी बाहेर घेऊन जाऊ का, त्यांचा नंबर पाठव. तेव्हा भैरवी त्याला म्हणते चालेल. इकडे राधाबाईंनी किशाभाऊला कपाटातल्या फाईलबद्दल सांगत असते. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, असतील घराचे प्लॉटचे कागद. त्यावर ती म्हणते, नाही ना, असं वेगळंच बारीक अक्षरात इंग्लिश लिहिलेलं होतं, असं गिचमीड गिचमीड. आपण ना ते एखाद्या सुशिक्षित माणसाला दाखवू. इकडे अनिश घरी येतो तेव्हा राधाबाईंनी त्याला विचारते, आला का बाबा अनिश, भाऊजी केव्हापासनं वाट बघून राहिले तुझी. तेव्हा अनिश त्यांना विचारतो, कधी आलेत बाबा. तेव्हा अशोक मामा जरा नाराज होऊनच त्याला म्हणतात, झाला थोडा वेळ. अनिश विचारतो, आणि भैरवी कधी येणार. त्यावर ते म्हणतात, येईल थोड्या वेळातच. तेव्हा राधाबाईंनी मुद्दामच विचारते, एकटीच येणार आहे का तिचा दोस्त बी येणार आहे तिच्यासोबत. त्यावर अशोक मामा म्हणतात, माहीत नाही. त्यावर ती विचारते, कधी जाणार आहे तो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, त्याचं काम संपल्यावर जाईल. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, गुड बेटर बेस्ट बाप्पा, बरं होईल. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, तुम्हाला काय त्रास आहे हो त्याचा. त्यावर राधाबाईंनी म्हणते, मला काय त्रास होणार आहे बाप्पा, पण सोसायटीतले लोक काही बोलतात ना, ती झिपरी प्रभूबाई आणि ती हेमाडी रुपाली. तेव्हा अशोक मामा विचारतात, काय बोलतात ते. तेव्हा ती म्हणते, त्या म्हणतात, या घरची सूनबाई रात्री बेरात्री केव्हाही येते, आणि बरं येते ते येते, आपल्या दोस्त मित्राला बरोबर घेऊन येते ते या घरच्या पुरुषाईले चालतं कसं. हे ऐकल्यावर अशोक मामांना मात्र खूप राग येतो आणि ते रागातच तिथून उठून जातात. इकडे अर्जुन इरा आणि ईशानला बाहेर घेऊन येतो आणि त्यांना फनफेअरसाठी मदत करेल असं प्रॉमिस करतो. हे ऐकल्यावर दोघंही खूप खुश होतात आणि अर्जुन काका तू इकडेच राहा कायमचा असं त्याला म्हणतात. इकडे सोसायटीच्या ऑफिसमध्ये सगळे गप्पा मारत असतात तेव्हा अशोक मामा रागातच तिथे जातात. तेव्हा त्यांना बघून तोरणे विचारतात, माझगावकर, आणि त्यांना म्हणतात, हे बघा, फनफेअरच्या बजेटविषयी जर बोलणार असाल. त्यावर अशोक मामा मोठ्याने म्हणतात, खड्ड्यात गेलं फनफेअर. आणि ते प्रभूबाईंना विचारू लागतात, तुम्ही काय म्हणत होतात प्रभूबाई. त्यावर प्रभूबाई त्यांना विचारतात, कुणाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा अशोक मामा जरा हसूनच त्यांना विचारतात, कुणाबद्दल, माझ्या सुनेबद्दल, भैरवीबद्दल. हे ऐकल्यावर प्रभूबाई आणि रुपाली जरा घाबरतात. रुपाली म्हणते, आम्ही काय म्हणालो. माझगावकर, तुम्हाला काहीतरी कुणीतरी खोटं सांगितलं असेल हो. त्यावर अशोक मामा तिला ओरडूनच म्हणतात, तुमची हिंमत कशी झाली तिच्या चारित्र्याबद्दल बोलण्याची. तितक्यात भैरवी अनिश तिथे येतात. अशोक मामा त्यांना म्हणतात, स्वतः बायका असून दुसऱ्या बाईच्या चारित्र्यावर शिंथोडे उडवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली. काय माहिती तुम्हाला तिच्याबद्दल. ती मुलगी दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असते आणि तिच्यापेक्षा मोठी माणसंसुद्धा तिच्याकडे आदराने बघतात, कारण ती मुलगी बुद्धिमान आहे. कोट्यावधीची टर्नओव्हर असलेली कंपनी ती चालवते आणि तिच्याबरोबर तो मुलगा आहे ना, तो तिचा मित्र आहे. मित्र कळतं तुम्हाला, मैत्री म्हणजे काय असते कळतं तुम्हाला. कारण तुमच्या नजरा घाणेरड्या आहेत त्याच्यामुळे जग पण तुम्हाला घाणेरडंच दिसतं. आणि ते म्हणतात, माझी सून माझ्या मुलाबरोबर एकनिष्ठ आहे आणि पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, जर तुम्ही चुकून पण तिच्या वाटेला गेलात तर माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणीच नाही. असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. त्यांच्या मागोमाग भैरवी आणि अनिश पण जातात. इकडे किशाभाऊ कपाटामध्ये फाईल शोधायला येतो आणि एक एक फाईल शोधू लागतो. तेव्हा त्याच्या हाताला एक फाईल लागते. ती बघून तो म्हणतो, बाप्पा, कोर्टाचे पेपर, इस्टेटीचे तर नसेल ना. तितक्यात कुणीतरी येत असल्याचं त्याला कळतं आणि तो घाईघाईने
ती फाईल पुन्हा कपाटात ठेवून तिथून जातो. इकडे अशोक मामा जेव्हा घरी येतात तेव्हा राधाबाईंनी मुद्दामच त्यांना म्हणू लागते, तुम्ही कायले एवढा जीवाची तगमग करून राहिले, 2च माणसं बोलले ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, 1 मिनिट, माणसं नाही आहेत ते, ही वृत्ती आहे. आणि वृत्ती एका फटक्यात ठेचून काढली पाहिजे. सुशिक्षित माणसं असा विचार करू शकतात याचंच आश्चर्य वाटतंय. त्यावर राधाबाईंनी म्हणते, साहजिकच आहे ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, साहजिक काय, साहजिक नाही आहे हे. घरातून काम करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या बाईकडे संशयाने बघणं म्हणजे स्वाभाविक नाही आहे. ती उशिरा येते म्हणून तिचं बाहेर कुठेतरी काहीतरी असेल आणि तिचं तिच्या नवऱ्याबरोबर पटत नसेल. काय मूर्खपणा आहे हा, कुठल्या जगात जगतोय आपण. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, भाऊजी घरचं झालं थोडं आणि येयान धाडलं घोडं. तुम्ही कायले जीवाला लावून घेता. हे बघा, त्यापेक्षा आपल्या सुनाईला सांगा की असं बाई वागू नको. त्यावर अशोक मामा म्हणतात, तिचं काहीही चुकलेलं नाही, मी तिला काहीही सांगणार नाही. त्यावर राधाबाईंनी म्हणते, भाऊजी जगाचा विचार तर करायला लागेल की नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, जगाचा विचार करायला मी इतका डरपोक नाही आहे. जे तिचं भल्याचं असेल ते तिने करावं, विषय संपला. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.